आभारबद्दल जी काही भावना निश्चितपणे आज तुमच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला दिसते। आज जो युवा संवाद मेळावा या ठिकाणी पार पडतोय, खरं तर बहुवार्षिक निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। आपल्या सर्व तरुणांच्या दृष्टीने फार महत्त्वाची निवडणूक आहे। आपण या मागील काळात पण अनेक बैठका घेतल्या, मीटिंग घेतल्या, युवक कार्यकारिणी तयार केली, युवा सेनेचे कार्यकारिणी तयार केली, राष्ट्रीय काँग्रेस संघटनेची कार्यकारिणी तयार केली। तर तिन्ही संघटनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक मान्यवर त्याचे सभेत आले, जिल्हाध्यक्ष असतील स्वप्नील भैया, त्याचप्रमाणे युवा सेनेचे संदीप भैया, आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रवक्ते विकासजी नवाडे सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते आनंदरावजी चौगुले सर, तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, आमचे सहकारी मित्र प्रदीप भाऊ पिंगट, प्रदेशचे सचिव मयूरभाऊ भालेराव, उपस्थित राहिले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित नागरिक गुरुजी। प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर आता खरं तर वेळ नाही पुन्हा, तर आता वाजले 12 आणि आपल्याला त्या सरकारचे 12 वाजवायचे, बरोबर टाइम झाला। खरं तर बहुवार्षिक निवडणूक इतकी महत्वपूर्ण आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने ही निवडणूक फक्त आता खासदार वर्सेस माझे खासदार अशी राहिली नाही। ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे। आपण लोकशाही जपणारे लोक आहे। निश्चितपणे आपण ज्या ज्या गावात जातोय, ज्या ज्या भागात जातोय, तिथले लोक दादा आम्हाला आवर्जून सांगतात की आम्हाला आता या मतदारसंघाचं आणि त्या राजकारणाचा काही संबंध नाही, आम्हाला ही हुकुमशाही संपवायची। शेतकऱ्यामध्ये प्रचंड रोष आहे। एक तर कुठल्याच मालाला हमी भाव नाही। जुन्नर तालुका आपला त्या ठिकाणी शेतीप्रधान तालुका आहे। आज निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात जो कायापालट झाला, जी धरणं उभं राहिली, जे पाणी आलं, निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांचं असेल, यशवंतराव चव्हाण साहेबांचं असेल, हे योगदान जुन्नर तालुका कदापि विसरणार नाही। आणि जो कायापालट झाला, जे नंदनवन झालं, निश्चितपणे जुन्नर तालुका जो बागायत झाला, इथं पाणी आलं, परिसर फुलला, कारखाने आले, गाड्या आले, बंगले आले, जे समृद्ध तालुका झाला, त्याचं खरं कारण कुठलं असेल तर अजितदादा पाणी। आणि पाण्यामुळे हा तालुका जो कायापालट झाला, ही खरं तर जुन्नर तालुक्यातील प्रत्येक नागरिक हे निश्चितपणे खरं तर विसरू शकत नाही। काल आमच्या पत्रकार महोदयांनी पारोंड्यामध्ये गेले, सगळ्यांनी ऐकली होती बाबांची बैठक, त्यामुळे आम्हाला पवार साहेब म्हणून सगळं मतदान करायचं। म्हणजे आदरणीय साहेबांबद्दलची भावना आहे, प्रत्येक नागरिकांमध्ये जी भावना आहे, महाविकास आघाडीच्या बाबतची भावना आहे। आज जनतेमध्ये प्रचंड रोष या सरकारच्या बाबत आहे। आज आपण पाहतोय केंद्र सरकार असो किंवा हे राज्यातलं 3 तिघाणी सरकार असू दे, आपल्यातली काही मंडळी सरकारमध्ये जाऊन सामील झाली। राष्ट्रवादीला कधी वाटलं नव्हतं, शिवसेनेला पण कधी वाटलं नव्हतं की ठाकरे कुटुंबात असं शिवसेनेमध्ये पण कधी असे 2 परिवार होते, परंतु हे कोणी करायला लावलं? आता एक प्रत्येकाला त्या ठिकाणी माहीत झालेलं आहे। शिवसेनेचं जे अवस्था केली तीच राष्ट्रवादीची अवस्था केली, परंतु शेवटी हे सगळे कार्यकर्ते, महाराष्ट्रातले कार्यकर्ते, हे लढणारे कार्यकर्ते, हे आपले लढणारे कार्यकर्ते नाही। त्याच्यामुळे प्रत्येक या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहे, संघर्ष करण्यासाठी तयार आहे। शेवटी संघर्षशिवाय काही नाही। ज्यावेळेस 2 जुलैला राष्ट्रवादीमध्ये जे 2 भाग झाले आणि आपल्यातली काही मंडळी स्वार्थापोटी जी सरकारमध्ये सामील झाली आणि यांनी एक नाव दिलं विकासाचं कारण, विकासाचं कारण। पवार साहेबांनी जुन्नर तालुक्यात महाराष्ट्रासाठी काही कमी केले का? माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दादा हाच विचार केला की आदरणीय पवार साहेबांनी, मी जास्त देशावर राज्यावर बोलणार नाही, पुणे जिल्ह्यातच आपण बघू आलेलो। पुणे जिल्ह्यात जर आपण नुसतं पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपली चाकांची एमआयडीसी असेल, आपली रांजणगावची एमआयडीसी असेल, आपली मावळची एमआयडीसी असेल, इथं आपले स्वप्नील भैया गायकवाड बसले त्यांची एमआयडीसी असेल, आणि पुणे जिल्ह्याच्या कंपन्या उभ्या राहिल्या, जी एमआयडीसी उभी राहिली, त्याचं महत्वपूर्ण योगदान आदरणीय पवार साहेबांचं आहे। जो रोजगार उभा राहिला, जे सहकारी साखर कारखाने उभे राहिले, त्याचं महत्वपूर्ण योगदान पवार साहेबांचं आहे। हे आपण विसरू शकत नाही। माझं खरं तर तरुणांना हाच प्रश्न असतो, अनेक जण आपले सहकारी मित्र ज्या वेळेस इतर पक्षाचे ज्यावेळेस कौतुक करतात, त्यांना आम्ही एकच विचारतो, या सरकारने किंवा या भाजप पक्षाने एक तरी कंपनी आपल्या जिल्ह्यात आणली का? आपल्या तालुक्यात काही नवीन विकास केला का? एक तरी कंपनी आली का? मला दाखवा आहे त्या कंपन्या गुजरातला जायला लागल्या। आणि आपल्या तरुणांचे बेरोजगार करायचं काम जे चालवलंय त्या भाजप सरकारने, आणि गुजरात बद्दलची त्यांना जी आपुलकी आपल्याला प्रत्येक जण खरं तरी विसरू शकत नाही। आणि आदरणीय पवार साहेबांनी मध्यंतरी एक इंजिनियर डेचा दादा कार्यक्रम झाला। माझ्यासारखा कार्यकर्ता खरं तर इंजिनियर नाही, परंतु त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून गेलो
की सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या इंजिनिअरनी एकत्र येऊन त्या ठिकाणी इंजिनियर डे साजरा केला, इंजिनियर सेल स्थापन केला. मला वाटतं लवांडे सर तुम्ही होते रोहित बरोबर. आम्ही हे नेमकं पाहायला गेलो होतो, एवढे सगळे सुशिक्षित इंजिनियर यांनी आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व काय चॉईस केलं असं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आवर्जून पाहायला गेलो. आणि त्या कार्यक्रमाला सारंगभाई पाटील होते, बाकीचे सगळे इंजिनियर्स होते. या ठिकाणी तालुक्याचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आदरणीय शरदराव लेंडे साहेबांचं आगमन झालं. जोरदार टोळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं. साहेबांनी स्थानापन्न व्हावं. आणि ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला आम्ही पाहिलं, तिथं त्या इंजिनियर्सने आवर्जून सांगितलं की हिंजवडीच्या ज्यावेळेस संत तुकाराम कारखान्याच्या त्या ठिकाणी भूमिपूजनाला आदरणीय पवार साहेब आले होते आणि पवार साहेबांनी नारळ फोडला कारखान्याचा आणि त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जाऊन सांगितलं इथं कारखाना होऊ शकत नाही. सगळेजण आवाज झाले. साहेब तर कार्यक्रमाला त्या ठिकाणी भूमिपूजनाला आले कारखान्याचं आणि साहेब स्टेजवर सांगतात इथं कारखान्याचं भूमिपूजन होणार नाही. साहेबांनी सांगितलं मला इथं IT पार्क उभं करायचं आणि आपण जे पाहतो हिंजवडी IT पार्क उभं राहिलं. आणि ज्यावेळेस ते 3 लाख इंजिनियर प्रश्न विचारतात ना की पवार साहेबांनी आमच्यासाठी काय केले, त्यावेळेस वेदना इथं दुःख होतं की आपल्या पुणे जिल्ह्यात हिंजवडी IT पार्क उभं राहिलं, त्याचे उद्गत पवार साहेब. आपला पुणे जिल्हा आणि शिवजन्मभूमी जुन्नर तालुका हे योगदान कदापि विसरू शकणार नाही. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे. आज या ठिकाणी आराराबांचा प्रतिबिंब रोहितदादा या ठिकाणी उपस्थित झाले. तरुणांसाठी त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं मला जुन्नर तालुक्याच्या सगळ्या तरुणांबरोबर त्या ठिकाणी संवाद साधायचा, गप्पा मारायच्या. मला जुन्नर तालुक्यात आवर्जून यायचं आणि दादांनी आज वेळ दिली आपल्यासाठी. निश्चितपणे आज आपल्यासाठी सगळ्या तरुणांसाठी दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी दादांचं टाळ्या वाजून जोरदार स्वागत करावं. महाविकास आघाडीच्या तिन्ही संघटनेच्या वतीने मी पुन्हा एकदा या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. जास्त वेळ घेता अनेक मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणारे दादांना कुठल्याशी संवाद साध ही भावना कधी तुटू शकत नाही. आणि रोहित दादांनी मध्यंतरी एक रोहित दादाचा व्हिडिओ पाहिला होता. दादांनी एवढ्या कमी वयात त्याचं तासगाव कोर्टी महाकाळ असेल तिथं नगरपंचायत आणलीच, परंतु तरुणांसाठी MIDC मंजूर करून आणला हे वर येत होते. एवढ्या लहान वयात एवढं मोठं कर्तृत्व दादांनी उभं केलं. खरं दादा असंच काम या पुढील काळात आपलं कधीकडे राहावं. तुम्ही उद्या राज्याचे मंत्री आहे, आम्हाला सगळ्या तरुणांना विश्वास आहे आणि निश्चितपणे आबाच्या पावलावर पाऊल ठेवून आपण निश्चितपणे कार्य चालू आहे. मी पुन्हा एकदा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने सर्व आदरणीय मान्यवरांच्या वतीने युवक संघटनेच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो. सर्वांचं या ठिकाणी मान्यवरांचं त्याप्रमाणे उपस्थित राहिले सगळेच रमेश भाऊ सगळ्यांचं घरचं नाव घेता येईल आपल्याला. अनेक तरुण या ठिकाणी युवतीमध्ये सोनाला असेल, प्राणिलय असेल, अनेक युवक संघटनेचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर प्रत्येकाचं नाव घेणं उचित आहे, परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.